मृत्यू येण्यापूर्वी शरीर देते हे 7 धोकादायक संकेत दुर्लक्ष करू नका। मित्रांनो, आज आपण अशा एका विषयाबद्दल बोलणार आहोत जो जीवनातील सर्वात मोठं सत्य आहे, पण ज्याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो। होय मित्रांनो, आपण मृत्यूविषयी बोलत आहोत। मृत्यू अचानक कोणती पुनर्सूचना न देता येतो का, की त्याआधी आपले शरीर काही विशेष संकेत देऊ लागतो? विज्ञान आणि आयुर्वेद या दोघांच्याही मते जीवनाच्या अंतिम टप्प्यापूर्वी शरीरात काही महत्त्वाचे बदल दिसून येऊ शकतात। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 7 महत्त्वाच्या संकेतांविषयी जाणून घेणार आहोत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण 7वा संकेत सर्वात आश्चर्यकारक मानला जातो। मात्र सुरुवातीलाच एक महत्त्वाचा सल्ला, हे सर्व लक्षणे इतर सामान्य किंवा उपचारयोग्य आजारांमध्येही दिसू शकतात, त्यामुळे ही माहिती ऐकून घाबरून जाऊ नका। अशा प्रकारची लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या। बघा मित्रांनो, संकेत क्रमांक 1, शरीरात अत्याधिक अशक्तपणा। पहिला संकेत म्हणजे शरीरात प्रचंड अशक्तपणा जाणवणे आणि ऊर्जा पूर्णपणे कमी होणे। जसे जसे जीवनाचा अंतिम टप्पा जवळ येऊ लागतो तसे तसे शरीरातील पेशी आणि स्नायूची कार्यक्षमता झपाट्याने कमी होऊ लागते। अशा वेळी व्यक्तीला अंथरुणातून उठणे, खुशी बदलणे किंवा स्वतःहून पाणी पिणे सुद्धा खूप कठीण वाटू लागते। जणू शरीरातील संपूर्ण ऊर्जा संपून गेली आहे असे वाटते। जो माणूस पूर्वी सहजपणे सर्व कामे करत होता त्याला ही साधे बोलणे किंवा थोडा वेळ बसणेही खूप थकवणारे वाटू लागते। वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर या अवस्थेत हृदयाचे ठोके मंदावतात आणि शरीरातील विविध अवयवांपर्यंत पुरेसं रक्त व ऊर्जा पोहोचत नाही। यामुळे शरीराला सतत फक्त विश्रांतीची गरज भासू लागते। संकेत क्रमांक 2 बघा, भूक आणि तहान कमी होणे। मित्रांनो, दुसरा संकेत म्हणजे भूक आणि तहान हळूहळू पूर्णपणे कमी होणे। जसे जसे शरीरातील अंतर्गत अवयवांची कार्यक्षमता मंदावत जाते तसे तसे चयापचय प्रक्रिया आणि पचनक्रिया जवळजवळ थांबण्याच्या अवस्थेत पोहोचते। जेव्हा पचनसंस्था व्यवस्थित काम करत नाही तेव्हा शरीराला बाहेरून ऊर्जा घेण्याची गरजही कमी वाटू लागते, कारण याच कारणामुळे व्यक्ती हळूहळू खाणेपिणे जवळजवळ बंद करते। अशा वेळी कुटुंबातील लोक घाबरून त्या व्यक्तीला जबरदस्तीने अन्न किंवा पाणी देण्याचा प्रयत्न करतात, परंतु वैद्यकीय शास्त्रानुसार अशा अवस्थेत जबरदस्तीने अन्न किंवा पाणी दिल्यास ते श्वसन नलिकेत किंवा फुफ्फुसामध्ये जाऊ शकते, ज्यामुळे त्या व्यक्तीला अधिक त्रास होऊ शकतो। तिसरे संकेत बघा, तिसरा संकेत म्हणजे दिवसातील प्रत्येक वेळ शांत झोपेत किंवा बेशुद्ध अवस्थेत राहणे। जसे जसे जीवनाची दोरी कमकुवत होत जाते तसे तसे त्या व्यक्तीच्या आजूबाजूच्या जगाशी संपर्क कमी होऊ लागतो। ती व्यक्ती बोलणे खूप कमी करते किंवा पूर्णपणे बंद करते। तिला जागे करण्याचा प्रयत्न केला तरी पूर्ण शुद्धीवर आणणे कठीण होते। यामागील वैज्ञानिक कारण असे सांगितले जाते की शरीरात उरलेली थोडीफार ऊर्जा जपण्यासाठी मेंदू आणि हृदय शरीराला विश्रांतीच्या अवस्थेत ठेवण्याचा प्रयत्न करतात। त्यामुळे व्यक्ती अर्ध बेशुद्ध किंवा शांत झोपेच्या अवस्थेत जाऊ शकते, जेणेकरून शरीराची ऊर्जा कमी खर्च होईल। संकेत क्रमांक 4 बघा, चौथा संकेत म्हणजे श्वास घेण्याच्या पद्धतीत मोठा बदल होणे। हा बदल पाहून अनेकदा कुटुंबातील लोक घाबरून जातात। वैद्यकीय भाषेत याला चेन स्ट्रोक श्वसन असे म्हटले जाते। या अवस्थेत काही वेळ श्वास खूप वेगाने चालतो आणि त्यानंतर अचानक खूप मंद होतो। काही वेळा तर 10 ते 15 सेकंद श्वास पूर्णपणे थांबल्यासारखा वाटतो। त्यामुळे असे वाटू शकते की प्राण गेले आहेत, पण काही क्षणांना पुन्हा श्वास सुरू होतो। याशिवाय श्वसन संस्था कमकुवत झाल्यामुळे घशातून जड किंवा घरघर असा आवाजही येऊ लागतो। वैद्यकीय भाषेत याला डेथ रॅडल असे म्हणतात। हा फुफ्फुसांना श्वसन मार्गातील स्त्राव पूर्णपणे साफ करता येत नसल्याचे हे एक लक्षण मानले जाते। संकेत क्रमांक 5 बघा, 5वा संकेत म्हणजे हात पाय आणि शरीराचे बाहेरील अवयव अत्यंत थंड पडणे। जीवनाच्या अंतिम टप्प्यात शरीराला ऊर्जा अत्यंत मर्यादित असल्याची जाणीव होते। त्यामुळे शरीर उपलब्ध रक्तपुरवठा आणि ऊर्जा प्रामुख्याने हृदय, मेंदू आणि फुफ्फुसे यांसारख्या महत्त्वाच्या अवयवांकडे वळवते। याचा परिणाम असा होतो की हातपाय आणि त्वचेकडे जाणारा रक्तपुरवठा कमी होतो। त्यामुळे हातपाय बर्फासारखे थंड पडू शकतात आणि त्वचेचा रंग फिकट निळसर किंवा पिवळसर दिसू शकतो। ही शरीराची एक स्वाभाविक संरक्षणात्मक प्रतिक्रिया मानली जाते, जी काही व्यक्तींमध्ये जीवनाच्या अंतिम टप्प्यात दिसून येऊ शकते। 6वा संकेत हा पूर्णपणे मानसिक आणि वर्तनातील बदलांशी संबंधित आहे। मित्रांनो, जीवनाच्या अंतिम टप्प्यात अनेक व्यक्ती आपल्या आवडत्या वस्तूमध्ये आणि अगदी आपल्या अत्यंत प्रिय व्यक्तीमध्येही रस कमी दाखवू लागतात। ते अधिक शांत होतात आणि एकटे राहणे पसंत करतात। ज्या व्यक्तीवर ते पूर्वी खूप प्रेम करत होते त्यांच्याशी बोलण्याची इच्छा कमी होते किंवा ती नजरा चुकू लागतात। आध्यात्मिक दृष्टिकोनातून असे मानले जाते की या काळात व्यक्ती हळूहळू सांसारिक मोहातून अलिप्त होत जाते आणि आपल्या अंतिम प्रवासासाठी मानसिकदृष्ट्या तयार होत असते। संकेत क्रमांक 7 बघा, 7वा आणि सर्वात रहस्यमय संकेत म्हणजे गोंधळलेली मानसिक अवस्था, ज्याला वैज्ञानिक भाषेत डिलिरियम असे म्हटले जाते। अनेकदा असे दिसून येते की व्यक्ती अचानक अशा लोकांची नावे घेऊ लागते
जे या जगातून खूप आधी निघून गेलेले असतात. उदाहरणार्थ दिवंगत आईवडील, नातेवाईक किंवा मित्र. काही व्यक्ती खोलीत अशी एखादी व्यक्ती किंवा शक्ती दिसत असल्याचे सांगतात जी इतर कोणालाही दिसत नाही. वैद्यकीय विज्ञानाच्या मते अशी अवस्था मेंदूपर्यंत ऑक्सिजन कमी पोहोचणे किंवा शरीरातील महत्त्वाच्या अवयवांच्या कार्यक्षमतेत बिघाड होण्याशी संबंधित असू शकते. तर आध्यात्मिक दृष्टिकोनातून काही जण याला आत्म्यांच्या अंतिम प्रवासाची तयारी किंवा दुसऱ्या जगातून आलेला संकेत मानतात. मित्रांनो, हे होते शरीर जीवनाच्या अंतिम टप्प्यात काही व्यक्तींमध्ये दिसून येऊ शकणारे 7 महत्त्वाचे संकेत. मित्रांनो, मृत्यू हे जीवनाचे अटळ सत्य असले तरी अशा लक्षणाकडे पाहून घाबरण्याची गरज नाही. त्याऐवजी आपल्या प्रिय मित्रांना किंवा व्यक्तींना त्यांच्या शेवटच्या काळात अधिक आधार, प्रेम आणि शांतता मिळेल यासाठी प्रयत्न करणे अधिक महत्त्वाचे आहे. हेही लक्षात ठेवा की हे सर्व लक्षणे इतर अनेक उपचारयोग्य आजारांमध्येही दिसू शकतात. त्यामुळे केवळ या लक्षणाच्या आधारावर कोणताही अंतिम निष्कर्ष काढू नका आणि आवश्यक असल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या कुटुंबियासोबत व मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. अशा ज्ञानवर्धक आणि आरोग्यविषयक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ईश्वर तुम्हा सर्वांना उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य देवो. तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.